नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। पंजाब हरियाणा सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेतकरी संघटनेच्या धुळ्यात लाक्षणिक उपोषण। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। पंजाब हरियाणा राज्याच्या सीमेवर गेल्या 11 महिन्यांपासून शेतकरी आंदोलकांना रोखून धरण्यात आलेले आहे। दरम्यान आंदोलनात सरदार जगजीत सिंग डल्लेवाल हे गेल्या 52 दिवसापासून उपोषणात बसलेले आहेत। त्यांचा जीव आंदोलन करताना धोक्यात आलेला असून पोलीस प्रशासनाचा वापर करून गोळीबार करण्यात आला। त्यात एका तरुणाचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झालेले आहेत। तरी देखील सरकार शेतकरी आंदोलनाची दखल घ्यायला तयार नाही। याचा निषेधार्थ आज धुळे शहरातील क्युमाइन क्लब समोर शेतकरी संघटनेच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले। दरम्यान आजच्या या लाक्षणिक उपोषणात शेतकरी संघटनेच्या पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मी पुरुषोत्तम देवरे, शेतकरी संघटना धुळे जिल्हा अध्यक्ष आहे। आजचं आमचं जे 20 जानेवारी रोजीचं लाक्षणिक उपोषण आहे, हे आपल्या माहितीसाठी सांगतो की दिल्ली बॉर्डरवर, म्हणजे शंभू बॉर्डर म्हणतो त्याला, म्हणजे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेशचे शेतकरी जे गेल्या 11 महिन्यापासून आपले आंदोलन करत आहेत, ते आंदोलनाची दखल माननीय केंद्र सरकार घेत नाही आहे। त्यांना पाठिंबा म्हणून आमचं महाराष्ट्र राज्याचे जे म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत अनिल गणवट साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही त्यांना पाठिंबा म्हणून 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करत आहोत। म्हणजे आमच्या ज्या शेतकरी बांधव आहेत ते काही फार विशेष मागण्या करत आहे असं नाही आहे। फक्त किमान आधारभूत किमती ज्या केंद्र सरकारने जाहीर केल्या आहेत त्या संदर्भात कायदा करून त्या जे कोणी किमान आधारभूत किमतीमध्ये माल नाही खरेदी करणार त्यांच्यावर काहीतरी दंडात्मक कार्यवाही, त्याच्यावर कायदा व्हावा। ज्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षी जे आंदोलन झालेलं आहे त्यांची कोणी मागे घ्यावी, म्हणजे फार अशा विशेष काही शेतकऱ्यांच्या मागण्या नाही आहेत। तर या मागण्या विशेष नसताना म्हणजे शेतकरी नुसतं साधारण म्हणजे एक लोकशाही याच्यामध्ये संवाद व्हायला पाहिजे, तो संवादसुद्धा बंद करून ठेवला आहे। शेतकरी चर्चा करायला म्हणजे त्यांची तयारी आहे। आम्ही दिल्लीला, तुम्ही जर आमच्यापर्यंत येत नसाल तर आम्ही दिल्लीला येणार तयार आहे। 101 शेतकरी येऊन आम्ही ट्रॅक्टरने नसाल तुम्हाला मान्यता, आम्ही पायी येणार, बसने येणार, पण ते सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणजे एकदम हेडसांड किंवा आकसबुद्धीने सरकार त्यांच्याशी वागणूक देत आहे। या म्हणजे आकसबुद्धीने वागणाऱ्या आणि हेडसांड करणाऱ्या शेतकऱ्या म्हणजे निषेध म्हणून एक त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून शेतकरी एकी दाखवण्यासाठी 1 दिवसाचं आम्ही हे लाक्षणिक उपोषण करत आहोत।